आरोपी अमित सुरवसेसह सर्व आरोपींना जे आहे ते आज न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावलेली आपण पाहतोय। आरोपी या ठिकाणी घेऊन जाता आहेत। आणि अमित, काय सांगशील तू, काय नक्की तुझ्यावर आरोप आहे? तो त्याचा अपहरण करून हत्या करण्याचा प्रयत्न केला। मी प्रेस घेऊन क्लिअर सगळ्या बाबतीत एकदा सगळं खुलासा करणार आहे। सगळं खोटे आरोप आहे ते मी सगळं समोर समोर बोललेले एकदा। ब्लेड वगैरे कशासाठी घेतलं होतं, काय काय सांगशील? ब्लेडचा वगैरे वापर केला होता, साडी घेतली होती कशासाठी? कॉन्डम देखील होतं तुझ्याकडे। आपण पाहतो या ठिकाणी सर्व आरोपी जे आहेत त्या ठिकाणी यांना आता न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। आणि आता या सर्व आरोपींना जे आहे ते पोलीस घेऊन जात आहेत। खरं तर आजच या सर्व 7च्या 7 आरोपींना जे आहे ते न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली होती। त्यानंतर आता या सर्व आरोपींना जे आहे ते पोलीस त्यांची मेडिकल तपासणी करून या ठिकाणी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय हे सर्व आरोपी या ठिकाणी या व्हॅनमध्ये बसून आता त्यांना नेलं जात आहे। आणि खरं तर न्यायालयाने जे आहे ते त्यांना न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। त्यामध्ये खरं तर 7 आरोपी होते आणि 7ही आरोपींना आता या ठिकाणी कोर्टातून मेडिकलसाठी आणण्यात आलेलं होतं आणि आता त्यांना पुन्हा जेलमध्ये जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे। खरं तर अमित सुरवसे याच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न केला। त्याने सांगितलं की सर्व आरोप खोटे आहेत आणि मी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी हे माझे सर्व जी काही बाजू आहे ती मांडणार असल्याचं अमित सुरवसे यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TNN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।